टीमला इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी, कोणताही टाइमपास न करता विदाउट टाइमपास आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. वाकस टीम आपले फलंदाज मैदानामध्ये लगेच पाठवून द्या आणि तत्पूर्वी आपण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, मान्यवरांचा आपण सन्मान करूया. सन्माननीय संजयजी तांबोली वाकस ग्रुप ग्रामपंचायत सरपंच यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. आमचे सन्माननीय चंद्रकांतजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संजयजी तांबोली सरपंच साहेब या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. मायेची शाल त्यानंतर त्यानंतर सन्माननीय शंकरजी माली साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी राजेंद्रजी वैखरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा इथे यथोचित मान आणि सन्मान केला जातो. त्यानंतर रामजी वैखरे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती राजेंद्रजी वैखरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. चला जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहताय टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय वाकस टीमने. इन्व्हाइट केलंय फिल्डिंग साठी कोदुले टीमने आपलं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि वाकस टीमचे दोन्ही सलामीवीर फलंदाज आपल्याला मैदानाच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळत आहेत. एक बिग फाईट, बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाहीये, कारण की दोन्ही टीम याच विभागामधील अगदी बलाढ्य टीम एकमेकांच्या समूहामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि मॅचला करूया सुरुवात. या ठिकाणी आपण पाहताय दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या. आपल्याकडे वैयक्तिक देखील पारितोषिक आहेत, हे देखील आपल्या लक्षात असू द्या. तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे. ही स्पर्धा आपण केटीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह या ठिकाणी पाहताय.
आपण जी पहिली मॅच पाहतोय वाकस आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोदिवले, जी टीम या ठिकाणी विजयी होईल त्या टीम साठी आदरणीय संजयजी तांबोले वाकस ग्रुम ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून 510 रुपयाचं कॅश प्राइज आलं. जी टीम जिंकेल त्या टीम साठी हे पारितोषिक असणार आहे. पहिलं षटक घेऊन आलाय कोदुली टीम कडनं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय यतीश आणि त्याच्या समोर आपण पाहतोय सेकंड एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय ऋग्वेद आणि ऋतिक. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळून काढला, फक्त दिशा दिली आहे. अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये थोडीशी मिसफील्ड झाली आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाजाचं भव्य स्वागत करणारा पहिल्या चेंडूवरती आला हा पहिला चौकार. पहिला चेंडूवरती आपण पाहतोय पहिला चौकार आला. चांगली सुरुवात आपल्या टीमला देत असताना वाकस टीमला आपण पाहतोय सलामीची जोडी. पहिला फलंदाज सेकंड एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय ऋग्वेद. यावेळी अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू काढलाय. कव्हर पॉइंटला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु त्याच्या प्रयत्नाच्या आवाक्याच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय तो ऋग्वेदच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दोन चौकार आले. दोन चौकारांनिशीर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऋग्वेदच्या बॅट मधून चांगला सुरुवात चांगला स्टार्ट आपल्या टीमला देत असताना टॉस जिंकला आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतलाय हेच आता मैदानावरती त्याच्या माध्यमातून दाखवले जाते. आमच्या आयोजकांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. बॅक टू बॅक दोन चौकार आले. चांगली सुरुवात. यावेळी अगदी पुनश्च आपण पाहतोय अक्रॉस द लाईनचा फटका आडव्या बॅट मधून हा फटका खेळून काढला. चांगली सुरुवात. खऱ्या अर्थानं हे चांगलं क्रिकेट आहे. ज्यावेळी दोन मोठे फटके आले त्यानंतर मात्र सॉफ्ट हँडनं फटका खेळून काढला. एक धाव इथे कंप्लीट केली. स्ट्राइक रोटेट केली. नॉन स्ट्राइक वरती जाऊन थांबला. आता स्ट्राइक वरती आलाय तो म्हणजे ऋतिक. 9 धावा धावफलकावरती पहिलं षटक प्रगती पथावरती असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना दोन चौकार तर आले आणि त्यानंतर मात्र एक सिंगल. यावेळी चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथे मात्र कोणती चुकी मात्र होत नाहीये. झेल कंप्लीट झालाय. पहिला आदरा मिळतोय वाकस टीमला. फलंदाज बाद होतोय ऋतिक. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आपल्याला ऋग्वेदच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. त्याने दोन चौकार लगावले. त्यानंतर एक सिंगल घेतली. नॉन स्ट्राइकला गेला. स्ट्राइक वरती ऋतिक आला. थोडंसं थांबणं गरजेचं होतं कारण की धावा आल्या होत्या परंतु त्याने देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तो असफल ठरला. बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनॅट नंबर 3 साठी दाखल झालाय. अपील केली जाते. अपील तंत्राचा वापर हे सातत्यपूर्वक केलं जातं क्रिकेटमध्ये. चांगली गोलंदाजी. आता मात्र चांगला टप्पा अचूकता आता आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न तिथे मात्र सफल झाला. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहतोय जितेश.
फुलटॉस बॉल होता, मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. पाठीमागच्या दिशेने फ्लाइंग स्लिपला चुकी झाली आहे, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायची आहे. तू मय मय आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. चुकीची कॉलिंग आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. पंचांचा निर्णय तिकडनं येतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 1 बाद 11. 1 बाद 11 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आला आनंद कोदुले टीम कडून. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. त्याच्यामध्ये धावा खर्च केल्यात 11. एक विकेट आली, महत्वपूर्ण विकेट होती ती ऋतिकची. तो बाद झाल्यानंतर जितेश मैदानामध्ये दाखल झाला. त्याने 1 चेंडू निर्धाव खेळून काढला. त्यानंतर मात्र त्याच्या बॅट मधून आली दुहेरी धाव. तो वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतो आणि वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो ऋग्वेद. चांगली बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळत असताना यावेळी फुलटॉस दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे, स्वतःला थांबवलंय. चांगली फील्डिंग, एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. अंपायर सांगतात नो बॉल. विमरचा हा नो असेल. अगदी हाईट फॅक्टर या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतील. तेरा धावा धावफलकावरती. चांगला फटका यावेळी अगदी शॉट एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती. फटका चांगला होता, एलिव्हेशन चांगलं होतं फटक्यामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकानं कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजन पासून शॉट एक्स्ट्रा कव्हर पर्यंत त्यानं धाव ठोकले आणि मात्र आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. चांगली फिल्डिंग. यावेळी चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, थोडासा संभ्रमात पडला होता फलंदाज. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची आता गरज आहे खऱ्या अर्थानं कोदुले टीमला, कारण की धावसंख्या जर आपण पाहायला गेलो तर आता जाऊन पोहोचले. आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती. 1 बाद 14. यावेळी चांगला फटका फ्लिक केलाय. अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. चांगली गोलंदाजी आनंदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. डावकुरेताचा हा गोलंदाज एक अँगल क्रिएट करत असताना चांगली गोलंदाजी करतो. वेगवान पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. ऋग्वेद सारखा फलंदाज ज्यानं स्टार्ट चांगला आपल्या टीमला मिळवून दिलाय, तो स्ट्रायकिंग एंड वरती असताना त्याला थांबवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. चांगली गोलंदाजी एकंदरीत त्याची आपल्याला पाहायला मिळते. कोदुली टीम कडनं दुसऱ्या षटकासाठी आलेला आनंद. हा देखील लोअर फुलटॉस फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडली झेल. मोठी विकेट ऋग्वेदला परतावा लागेल. दुसरा आदरा मिळतोय वाकस टीमला. थँक्यू डीजे, थँक्यू. आमचे सन्माननीय धर्माजी शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. त्यानंतर मोहनजी दलवी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. सोळा या धावसंख्येवरती दुसरा आदरा मिळतो वाकस टीमला. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं ऋग्वेदनी करून दिली होती, परंतु ऋग्वेदला इथे मात्र बाद करण्यामध्ये यश आलं. आनंदला चांगली गोलंदाजी आनंदची आपल्याला पाहायला मिळते. अद्यापपर्यंत एकही मोठा फटका त्याच्या विरोधामध्ये खेचता आला नाहीये वाकस टीमला. चांगली गोलंदाजी करत असताना डावखोऱ्याचा हा गोलंदाज
पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, झेलची ते संधी होती परंतु ती संधी इथे मात्र गमावली आहे. चांगला स्टॉप इथे पाहायला मिळाला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये तो यशस्वी ठरला. चांगली फिल्डिंग केली आपण पाहतो डीप मध्ये, काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. ऋषिकेश आलाय 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये, त्याच्या बाट मधून आल्या 2 धावा, धावफलकात जाऊन पोहोचले 18. कमी गतीने टाकला होता, आकुल टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय, षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावरती. 2 विकेट इथे मात्र गमावल्यात वाकस टीमनं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 11 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र थांबवलं. या षटकामध्ये धावा आल्या त्या अवघ्या 7, त्यानं विकेट मिळवली. एक महत्वपूर्ण विकेट होती ऋग्वेदची, त्यानं मात्र चांगला स्टार्ट आपल्या टीम साठी दिला होता. असं वाटलं होतं पहिल्या षटकाची सुरुवात, पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की ही धावसंख्या उच्चांक गाठेल आणि पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला 50+ धावा पाहायला मिळतात की काय, असं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आनंदने जे कमबॅक केलं, चांगली गोलंदाजी, अगदी वाकस टीमला थोडस बॅकफुट वरती ढकलण्याचं काम त्याच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यानं धावा खर्च केल्या अवघ्या 7, त्यानं विकेट मिळवली 1. आमचे सन्माननीय धर्मानंदजी शेलके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आमचे सन्माननीय शंकरजी माली साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा सन्मान केला जातोय. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजकांच्या अगदी बारकाईनं लक्ष आहे, प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. गावदेव चषक 2024 कमी गतीने टाकला होता, अगदी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर अगदी बाहेरच्या बाजूने चेंडूने वलन घेतलं. जितेशला मात्र कोणताही फटका मात्र खेसा आला नाहीये, फक्त चेंडूकडे पाहत राहावं लागलं. डॉट बॉल आला. गोलंदाजाचं नाव साजन, 3रा क्रमांकाचा हा गोलंदाज. हा फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चपराक लगावली आहे. एक टप्प्यात चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. थँक्यू विजय, थँक्यू. चेंडू त्या मैदानामध्ये चांगला फटका जितेच्या बाट मधून. बराच काळ शांत होता, थोडस संयम दाखवत होता मैदानावरती, परंतु शांत बसेल तो जितेशच काय, त्याने मात्र हा मोठा फटका त्याच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी डोक्यावरून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे, हे करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहता जाऊन पोहोचलीये 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3रं षटक साजनचं, त्याच्यावरती आक्रमण केलं. पहिला चेंडू निर्धाव केलून काढला. पहिल्या चेंडूची खऱ्या अर्थानं चाचपणी केली गेली, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलंय जितेश, त्याच्या बाट मधून एक चौकार आला. नेक्स्ट बॉल. यावेळी अगदी चपलाई दाखवली आहे, थर्डमॅन मधून चेंडूला काढलाय सीमारेषेच्या पलीकडं, आणखीन एक चौकार. सव्वीस धावा धावफलकावरती. अगदी घर बसल्या देखील तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. केटीसी लाईव्ह सातत्यानं चर्चेमध्ये असलेली वाहिनी आपण पाहताय. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम फार मेहनत घेतेय. आणखीन एक चांगला फटका अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये यावेळी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आले. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय परंतु थांबवलं जातं. एकच धाव, आता जोखीम उचलायची नाहीये,
तर इथून मात्र आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम करायचं आहे, तेच मैदानावरती करतोय जितेश आणि त्याच्या साथीला आपण पाहताय ऋषिकेश. केटीसी लाईव्हचे दोन्ही प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. कमी गतीने टाकला होता, पीक केलाय, फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कंप्लीट झाली झेल. आणखीन एक हादरा मिळतोय वाकस टीमला. फलंदाज इथे बाद होतोय तो ऋषिकेश. थँक्यू थँक्यू. कमी गतीने टाकला होता, अगदी समोर टाकला होता. फसवा चेंडू आपण पाहतोय साजेनच्या माध्यमातून. डावकरी आताचा गोलंदाज आहे, अँगल क्रिएट करत असताना कमी गतीने पुढे टाकलेला चेंडू फ्लिक करायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला. आणखीन एक विकेट आपण पाहतोय. वाकस टीम तिसरा आदरा मिळतोय वाकस टीमला ऋषिकेशच्या माध्यमातून. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत आपण पाहतोय अजिंक्य पवार, केटीसी लाईव्हचे सर्व आडवा बाट मधून खेचायचा होता. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहता 27 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. शेवटचं षटक आपण नेहमी म्हणतो ना की शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र फलंदाज घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या षटकाची जबाबदारी आता कोहली संघाचा संघ नाही कोणाच्या खांद्यावरती देणार, कारण की हे महत्वपूर्ण षटक आहे. या षटकामध्ये जर धावा आल्या, या षटकामध्ये धावांचा आलेख जर का वाढला गेला तर मात्र बॉलिंग करत असताना वाकस टीमचं प्रेशर थोडंसं कमी असेल, परंतु या षटकामध्ये कमीत कमी धावा आल्या तर मात्र गोलंदाजी करत असताना वाकस टीमला पण देखील तेवढेच प्रयत्न करावे लागणार आहेत. टॉस जिंकला होता, बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांना स्वीकारला. बॅटिंग करत असताना 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला जरूर मिळतात. 3 विकेटच्या पतनानंतर चांगलं कमबॅकिंग आपल्याला पाहायला मिळालं. षटक दुसरं जे आपण पाहतो आनंदने मात्र फेकलं होतं, त्यानंतर मात्र तिसरं षटक साजनचं 2 मोठे फटके आल्यानंतर त्यांनी देखील कमबॅक केला, त्यांनी देखील एक विकेट मिळवली आहे. 4थं षटक आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज देवेंद्र. स्ट्रायकिंग गेंद वरती आपण पाहतोय जितेश. यावेळी मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, टायमिंग प्रॉपर नाहीये, मिस टायमिंग. इथे मात्र झेल ड्रॉप. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि तो इथे असफल ठरलाय. झेल इथे मात्र ड्रॉप झालाय. जितेशला मात्र इथे जीवदान मिळालं. आता त्या जीवदानाचा कितपत फायदा उचलणार. धावसंख्या जाऊन पोहोचली 28. अजूनही इथून पाहायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक प्रगती पदावरती आहे. देवेंद्र गोलंदाजीसाठी आलाय. कमी गतीनं पहिला चेंडू फेकला होता. व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक वेगळी ऍक्शन आहे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावा वाढतायत. धावा कशा येऊ, फक्त आता येणं गरजेचं आहे. 29 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा अद्यापही खेळ बाकी आहे. हा चांगला फटका गॅप मध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग गेट वरती फेकी झाली आहे आणि ते अंपायरचं बोट आकाशाकडे, म्हणजे फलंदाज असेल बाद. जितेशला परतावा लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो इथे मात्र असफल ठरताना 4था आदरा मिळतोय वाकस टीमला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात. आपण पाहताय 6व्या क्रमांकावरती श्रीकांत.
6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय। शेवटची षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये आपण सातत्यपूर्वक पाहिलेत मोठे फटके, परंतु इथे गोलंदाजाचं कौतुक करायला हवं। ज्या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटक्यांची आतिषबाजी होते त्या षटकामध्ये त्यानं आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, त्याच्यामध्ये त्याने धावा खर्च केल्या, 3 धावा। चांगला फटका आडव्या पाठ मधून स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये, आल्या आल्या हा येतोय ऋषिकेशच्या बॅट मधून षटकार। थँक्यू डीजे टीम, थँक्यू। श्रीकांतच्या बॅट मधून आज षटकार आला, जणू काय डगआउट मधून सेट होऊन आला, आल्या आल्या मोठा फटका, अगदी आडव्या पाठ मधून स्लॉट मध्ये आलेला चेंडूला प्लॉट मध्ये पाठवलंय। पुन्हा एकदा आडव्या पाठ मधून हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग। दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल कंप्लीट झालाय, श्रीकांतला देखील परतावा लागेल, परंतु 6 धावा त्या महत्त्वपूर्ण होत्या। थँक्यू थँक्यू डीजे। 36 धावा धाव फलकावरती, नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती मैदानामध्ये चालला, आपण पाहतोय वैभव। श्रीकांत आले, त्यांनी एक षटकार लगावला, दुसरा देखील प्रयत्न होता, कारण की आता मोठे फटके मारायचेच होते, हाच प्रयत्न त्यांचा होता, त्या प्रयत्नामध्ये ते बाद झाले। त्यांच्या जागेवरती आपण पाहतोय वैभव मैदानामध्ये दाखल झाला। फुलटॉस बॉल, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये, क्षेत्ररक्षक दूरवरून आले, चांगला झेल इथे मात्र कंप्लीट झाला। आणखीन एक फलंदाज बाद, 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचली 36 आणि इथून आता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये कोदिवली टीमला बनवायचे आहेत त्यात 37 धावा, 37 धाव्यांचं टार्गेट असणार आहे ते कोदिवली टीम समोर। आमचे सन्माननीय जयदासजी दलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। आपण देखील या व्यासपीठावरती या। लावली ना तुझं नाव लिह, आपला डीजे वाल्याचं नाव लिह, तुझं नाव लिह, डीजे वाल्याचं नाव लिह, कॅमेरा मध्ये कोण आहे? आर्यन आणि इकडे एकच कॅमेरा आहे।
हॅलो दादा 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 पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीनंतर 36वा धावफलकावरती पाहायला मिळालं. 37चं टार्गेट आहे ते टीम कोदुले समोर आणि त्यांच्या फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाले. आपण पाहताय 37चं टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहताय गावदेव चषक 2024 आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिली मॅच कोदिवले आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे वाकस घरोली संघ. खऱ्या अर्थानं या मैदानाचा भरपूर सारा अभ्यास आहे त्यांना. तो संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहता अरविंद आणि नॉन स्ट्राइक एंड वरती यतीश. ही सलामीची जोड साखळी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते 37चा पाठलाग करण्यासाठी. आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज ऋतिक. ज्यानं मात्र फलंदाजी करत असताना थोडस नाराज केलं आपल्या टीमला. आता गोलंदाजी मधून ती कमाल करावी लागणार आहे कारण 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. पाहायला गेलं तर अगदी माफक असं टार्गेट आहे परंतु त्याचा बचाव करण्यासाठी आता ऋतिकला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू फुलटॉस वेगवान त्याला कट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चांगली फिल्डिंग रिले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. स्टॉप केला. दुसरे क्षेत्ररक्षक बॅकअपला आला. त्यानं मात्र चांगलं बॅकअप दिलं. धावा इथं मात्र 2 कंप्लीट झाला. चांगली फिल्डिंगचा स्टँडर्ड मात्र दाखवत असताना आपल्याला वाकस टीम पाहायला मिळते. मी आधीच म्हटलं होतं या मैदानाचा त्यांना अभ्यास आहे. कोणता चेंडू कितपत जाईल हे त्यांना जरूर माहिती आहे. शेवटपर्यंत चेंडू पर्यंत धावले. वेगवान पद्धतीचा चेंडू परंतु लाईन मध्ये थोडस भरकटलाय. आउटसाइड दी ऑप्शन अंपायर सांगतात वाईट बॉल. धावा तुम्हाला वाचवायचे. डॉट ऑफ पर्सेंटेज गोलंदाजी करावी लागणार आहे. पहिलं षटक आहे ना ते बरंच काय सांगून जातं. महत्वपूर्ण षटक आहे. या षटकाची हालचालच या मॅचचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये जर गोलंदाजी चांगली झाली तर मात्र फिल्डिंग करणारी टीम या मॅच मध्ये आपल्याला अस्तित्व निर्माण करताना पाहायला मिळेल. परंतु बॅटिंग जर का चांगली झाली ना तर या धावसंख्येचा चेस करत असताना कुठेतरी वरचढ ठरेल ती कोदिवली टीम. यावेळी चांगला चेंडू अगदी गोल्डन स्पॉट वरती चेंडू पिचिंग केला. उचली या चेंडूने घेतली. थोडस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. पुढे सरकला आणि तिथून जर पाहायला गेलं तर डॉट बॉल पाहायला मिळतो. याच कामासाठी हा गोलंदाज वापरला जातो वाकस टीम कडून. तो ऋतिक वेगवान अगदी वेगानं आता मात्र वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते ती ऋतिकच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी साकारत असताना या विकेटचा अभ्यास आहे आणि तोच अभ्यास आता त्याच्या कामी आला. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक चांगला चेंडू. फुल लेनचा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी वाक्याने जो गोलंदाजी डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी. आणि मला का पहिलं षटक दिलंय हे दाखवत असताना ऋतिक मात्र फार चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी धावा कमी आहेत आणि त्या धावांचा बचाव करत असताना पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारत असताना ऋतिक पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅच नेवाली आणि त्यांच्या विपक्षामध्ये मानगाव. दोन्ही टीम आपण टॉस साठी यायचंय. आणखीन एक तेज सर्रार फडल्यानंतर खाली राहिला. समोरण डिलिव्हरी पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू. चला नेक्स्ट मॅच नेवाली आणि त्यांच्या विपक्षामध्ये मानगाव. दोन्ही टीम आपण टॉस करण्यासाठी यायचंय.
हे षटक कंप्लीट होण्याच्या आधी या नेवाली टीमचा कर्णधार आणि वाकस टीम मानगाव टीमचा कर्णधार चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारतोय आपण पाहताय ऋतिक हा आणखीन एक चांगला चेंडू षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त झालंय पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याने डिलिव्हर केला होता त्याच्यावरती 2 धावा जरूर आल्या होत्या त्यानंतर मात्र एक व्हाईट बॉल देखील त्याने फेकला होता परंतु त्यानंतर जो ट्रॅक वरती आलाय ना त्याने मात्र कमालीची गोलंदाजी केली सलग 5 चेंडू त्याने मात्र निर्धाव फेकले कमालीची गोलंदाजी 3 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केला एकही विकेट अद्यापर्यंत गेली नाहीये ही जमेची बाजू आहे कोदिवली टीम साठी नेवाली टीमचा संघनायक रघुनाथजी तामाने आणि मानगाव टीमचा अजय पेमारे दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी या लगेच दोन्ही टीमला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचंय विलंब करू नका 4 षटकांच्या मॅचेस आपल्याला शेवटपर्यंत खेळवायचे लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहताय हे तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने तुमचा खेळ चांगला व्हावा त्यासाठी आयोजकांनी घेतलेली ही मेहनत आहे आपण पाहताय या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 30,000 आहे परंतु कोणत्याही क्षणी जर तुम्ही पाहाल ना तर असं वाटतच नाहीये की ही स्पर्धा 30,000ची असेल खेळण्यासाठी अगदी आपण मैदान पाहताय मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहताय भगवी पताका त्यानंतर अगदी बसण्यासाठी खेळाडूंना व्यवस्था केली जाते ही स्पर्धा केटीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह देखील दाखवली जाते बरंच काही खऱ्या अर्थाने आयोजकांना तुमच्यासाठी दिलंय नेवाली टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय मानगाव टीम या दोन टीम मध्ये आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आयोजकांची मेहनत आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून घेतलेली मेहनत फार चांगली मेहनत त्यांची आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा भरवण्यासाठी खऱ्या आमचे सन्माननीय जयदाजी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते मानगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये नेवाली या दोन टीम दरम्यान टॉस केला जातो मानगाव टीमनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून येतात प्रयत्न चालू आहेत परंतु अगदी सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळाली तोपर्यंत दोन्ही बॅटरच्या दरम्यान धाबा इथून कंप्लीट झाल्या 2 धाबा धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वरती दुसरं षटक आपण पाहताय गोलंदाज सचिन गोलंदाजीसाठी आलाय पहिल्याच चेंडूवरती त्याने संधी निर्माण करून दिली होती यावेळी वेगवान चेंडू त्याला वेगवान प्रत्युत्तर करत असताना क्षेत्ररक्षक तिथे पाहतच राहिला आणि इथे चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे भेटतील 6 धावा आलाय षटकार थँक्यू डीजे थँक्यू क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर हा झेल देखील झाला असता आपण पाहतोय त्याचं लक्ष देखील त्या ठिकाणी नव्हतं ज्यावेळी चेंडू डिलिव्हर्ड झाला नेक्स्ट बॉल पुन्हा आपण पाहताय गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतोय हा देखील चांगला फटका लॉंग दी कार्पेट लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी यावेळी चांगली फिल्डिंग फक्त मिळेल एक सिंगल एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतंय एक धाब्यानं धावफलकात जाऊन पोहोचतंय 12 पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या चांगलं षटक हाताळलं होतं गोलंदाज ऋतिकनं त्यानंतर मात्र सचिन आला पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यानंतर षटकार त्यानंतर मात्र एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अद्यापपर्यंत त्यानं 3 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या त्या 9 एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते 12 कोदुली टीम चांगली बॅटिंग करते एकही फलंदाज अद्यापर्यंत बाद झालेला नाहीये तो कोदुली टीमचा चांगली सुरुवात 37 धावांचा पाठलाग करत असताना चांगलं स्टार्ट आपल्या टीमला मिळवून देत असताना संयमी क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानावरती त्यांच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय लोअर फुलटॉस होता इथे मात्र फटका फसलाय ऋतिक चेंडू खाली आलाय कोणतीही इथं मात्र चुकी होत नाहीये आणि इथे पहिला आदरा मिळतोय
तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. आपण पाहताय अभय. अभय फलंदाजीसाठी मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. जर्सी क्रमांक 45. 12 या धावसंख्येवरती पहिला आदरा मिळतो कोदुले टीमला. चांगली फटकेबाजी आपल्याला होत असताना पाहायला मिळत होती, परंतु इथे सचिननं मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीम साठी. गरज होती त्या ब्रेक थ्रूची आणि तो मात्र मिळवत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च सज्ज झालाय. आपण पाहताय सचिन डावकुऱ्याचा हा गोलंदाज. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलाय. अलॉंग दी कार्पेट एकच धाव लॉंग ऑफ रिजन मध्ये टार्गेट केलं जातं. व्ही शेप मध्ये चांगली फटकेबाजी आपल्याला कोदुली टीम कडनं पाहायला मिळते. लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये मात्र चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना सचिनचं. आता मात्र चांगली गोलंदाजी साकारत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटक्याचा मार खाल्ल्यानंतर ट्रॅक वरती आला. आडव्या बॅट मधून खेळायचा होता. बॅक टू द बॉलर. हा फटका एकच धाव इथे मात्र कंप्लीट झाली आहे. 14 धावा धावफलकावरती. पंचांचा इशारा येतोय षटक क्रमांक दुसरा समाप्तीचा. 2 षटकांचा खेळ इथून समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7च्या सरासरीनं 14 धावा. तुम्हाला पाठलाग करायचा 37 धावसंख्येचा आतापर्यंत जाऊन पोहोचलाय कोदुली टीम. आपण पाहताय 14 या धावसंख्येवरती 1 बाद 14 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय जितेश, ज्यानं बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली होती. तो जितेश आलाय तिसऱ्या षटकासाठी. सेकंड गेंद वरती आपण पाहतोय यतीश. आडवा बॅट मधून हा फटका खेचलाय. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला होताना. जिथे एकच धाव होती तिथे मात्र 4 धावा देऊन बसला. 4 धावा धावफलकावरती. 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलकात जाऊन पोहोचले 4 न पुढे सर्केल जाऊन पोहोचतोय 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडूवरती आडव्या बॅट मधून मात्र इथे स्वागत करत असताना चांगला फटका पाहायला मिळाला. काउ कॉर्नर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक असताना देखील चौकार आला. हा चांगला चेंडू, परंतु अंपायर सांगतात वाईट बॉल. शरीरापासून दूरवरचा चेंडू फेकण्यामध्ये इथे मात्र अयशस्वी ठरतोय गोलंदाज जितेश. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर मात्र नियंत्रण कुठेतरी हरपत असताना एक अव्वंतरची धाव आली. पुढे सरसावत हा फटका पाठीमागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न चालू आहेत. चांगली फिल्डिंग पाठीमागे. तोपर्यंत मिळतील 2 धावा. गुड ट्रेनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून अगदी चित्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीनं धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. जिथे सिंगल डबल आहे तिथे मात्र सिंगल डबल घेतात. जिथे मोठे फटके अपेक्षित आहेत तिथे मोठे फटके देखील येतात. चांगली फलंदाजी, तंत्रशुद्ध अशी फटकेबाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट काय असतं ना ते या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हा देखील फटका चांगला आहे. अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी देखील पाहायला मिळते.
आले फक्त सिंगल, धावसंख्या जाऊन पोहोचली या सिंगलच्या साह्यानं 22. 37चा पाठलाग करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 22 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना ऋतिकने आपल्या टीमसाठी करू दिली होती, परंतु त्यानंतर मात्र ती सुरुवात कायम ठेवता आली नाहीये ती वाकस टीमला. यावेळी मिस टायमिंग हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल कंप्लीट झाली झेल आणि इथे दुसरा आदरा मिळतोय तो कोदिवली टीमला. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 धावा धाव फलकावरती. विकेट आली आहे, विकेटची गरज होती, पार्टनरशिप बिल्डअप होत होती, तिला मात्र रोख लावण्याचं काम ती विकेट मात्र मिळवून दिली आहे जितेशनं. नेक्स्ट बॉल समोर आपण पाहतोय साजन डावकुऱ्याचा फलंदाज. यावेळी चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळेल फक्त सिंगल. चिकी सिंगल इथून मात्र अगदी क्षेत्ररक्षकाच्या नाका समोरून मात्र ही सिंगल कंप्लीट केली आहे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, कारण की स्ट्राईक हवी आहे. नेवाली टीमचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. यतीशला स्ट्राईक हवी आहे आणि त्यासाठी प्रयत्न केले गेले, त्या प्रयत्नामध्ये सफल ठरले. यतीश स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. यतीश जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र कोदिवली टीमच्या आशा पल्लवित आहेत या मॅच मध्ये. चांगला चेंडू परंतु अंपायर सांगतात आउटसाइड दी ऑफ स्टंप, बाहेरून जाणारा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक अवांतर चेंडू इथे पाहायला मिळेल. 1-1 ने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा धाव फलकावरती अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 24 धावा धाव फलकावरती 37चा पाठलाग करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे जितेशचं. कमी गतीने टाकला होता फसवा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक 2-2 चेंडू खाली. इथे मात्र झेल इथे ड्रॉप झाला. गरज होती या झेलची. यतेशचा झेल हवेमध्ये होता, तो मात्र लपकणं फार गरजेचं होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आला होता, परंतु त्यानं देखील हा झेल ड्रॉप केला. इथे जीवदान मिळालं आहे यतीशला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26. शेवटचे 6 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि इथून तुम्हाला बनवायचं ते 11 धावा. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी होणार का की फलंदाज मात्र हा सामना सहजरित्या आपल्या बाजूने झुकवणार, हे देखील आता इथून पाहावं लागेल. यतीश अजूनही मैदानावरती आहे, ज्यानं एक हाती मात्र हा किल्ला लढला कोदिवली टीम कडून. चला पंच लगेच मॅच चालू करा. 6 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे कोदिवली टीमला. 6 चेंडू मध्ये 11 धाब्यांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 11 धाब्यांची गरज कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.
कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करावी लागेल. 6 चेंडूंमध्ये 11 धावा. सहा चेंडू 11ची गरज. मॅच हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळते. तर दोन्ही टीम खऱ्या अर्थानं आता विचार करत असतील ज्या चुका झाल्या. 6 चेंडू 11 धावा. पहिली मॅच आपण पाहताय वाकस आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोदिवली या दोन टीम दरम्यान. 6 चेंडू 11ची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज ऋषिकेश. समोर डावकरी हाताचा फलंदाज आपण पाहताय साजन. 6 चेंडू 11ची गरज. थांबवलंय स्वतःला. एक एक चुकी आता इथून मात्र विजय हातातून खेचून घेईल. कमी गतीने आखून टापाचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 चेंडू 11ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आला हा मोठा बिग हिट. साजनच्या बॅट मधून षटकार. आणि आता मात्र विजय आणि पराजय मधलं जे अंतर होतं ना ते फार कमी झालंय. खरे येणारे आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचं आहे त्या 5 धावा. मॅच मध्ये टशन निर्माण करणारा आज षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 6 चेंडू 11ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. कमी गतीने टाकला होता. अगदी अर्ध्या पिच मध्ये हा चेंडू पिचिंग झाला होता. त्याला मात्र ओळखलं. अगदी पाठीमागे जाऊन हा फटका लगावलाय. षटकार आलाय साजनच्या बॅट मधून. आतापर्यंत आपण पाहताय यतीश मात्र चांगली फलंदाजी करत होता परंतु त्याला साथ लाभली ती साजनची. त्यानं षटकार लगावलाय. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. इथून सामना कोणती टीम जिंकणार, विजयाची मोर कोणती टीम उमटवणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. 5 चेंडू 5 धावांची गरज. अजूनही कोणी जिंकलेला नाहीये, अजूनही कोणी हरलेला नाहीये. जो संघर्ष करेल तो मात्र इथून जिंकेल. 5 चेंडू 5 धावांची गरज. पुनश्च कमी गतीनं 5वा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. शेवटच्या क्षणाला अशा चुका होणं हे टीम साठी फार डोकंदुखी आहे. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल होता. झेल कंप्लीट होणं फार गरजेचं होती. साजन बाद झाला असता ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला होता. तो बाद झाला असता तर मात्र चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असतं. येणाऱ्या नवीन बॅटरवरती थोडस दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला असता परंतु ते काही मैदानामध्ये घडत नाहीये. झेल ड्रॉप झाला. 2 धावा आल्या. स्विचिंगचा फटका आणि तो देखील झाला इथे सफल. चौकार आलाय. हा विजयी चौकार आपल्याला साजनच्या बॅट मधून पाहायला मिळाला. शेवटच्या 3 चेंडूंवरती त्यांनी 12 धावांची विस्फोटक आणि मॅच विनिंग इनिंग साकारली आणि या मॅच मध्ये विजय झालाय तो कोदिवली संघ.